नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 2 मित्राची पारख चे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. मित्राची पारख यामध्ये आपण पाहिलं होतं की एक रानटी कुत्रा आणि एक गाढव यांची मैत्री आणि मग गाढवाला झालेली मित्राची पारख. इथे शब्दार्थ दिलेले आहेत. त्यानंतर वाक्प्रचार आणि हा आपला स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कुत्रा आणि गाढव एकमेकांना काय सांगायचे? उत्तर, कुत्रा आणि गाढव एकमेकांना सुखदुःख सांगायचे. प्रश्न दुसरा, गाढवाला कोणता भास झाला? उत्तर, एक खूप मोठे जनावर आपल्याकडे येत असल्याचा भास गाढवाला झाला. प्रश्न 3, कुत्रा का घाबरला? उत्तर, लांडग्याचे गाढवावर असलेले लक्ष आपल्याकडे जाईल या शंकेने कुत्रा घाबरला. पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. इथे हेल्प बॉक्स दिलेला आहे. यातील शब्द निवडून तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहिला, रानटी कुत्रा आणि गाढव यांची खूप मैत्री होती. दुसरा, गाढवाला एका क्षणात मित्राची पारख झाली. 3, आपण दोघे मिळून या संकटाशी मुकाबला करूया. 4, त्याने कुत्र्याला सावध केले. पुढील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, गाढवाला मित्राची पारख कशी झाली? पारख म्हणजे परीक्षा. उत्तर, लांडगा आल्यावर गाढवाची मदत करण्याऐवजी कुत्र्याने घाबरून जाऊन गाढवाची साथ सोडली, तेव्हा गाढवाला मित्राची पारख झाली. दोन, कुत्रा प्राणाला कसा मुकला? उत्तर, गाढवाने लाथा मारल्यावर कुत्रा खाली कोसळला. तो सावरून उठेपर्यंत लांडग्याच्या तावडीत सापडला व प्राणाला मुकला. पुढील प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले? त्यातील पहिलं, माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे. गाढव कुत्र्याला म्हणाले. 2, दोघांनी एकदम मरायला नको ना, मी जातो. उत्तर, कुत्रा गाढवाला म्हणाला. पुढील प्रश्न आहे, ओळखा पाहू मी कोण? 1, गाढवावर लक्ष केंद्रित करून समोरून येणारा, लांडगा. 2, कुत्र्याला लाथा मारणारा, गाढव. 3, संकटाच्या वेळेस मित्राची साथ सोडणारा, कुत्रा. विरुद्धार्थी शब्द, एकत्र विरुद्ध वेगळे, दूर विरुद्ध जवळ, शहाणा विरुद्ध मूर्ख किंवा मठ्ठ, सावध विरुद्ध बेसावध. पुढील प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. मित्र, शत्रू, तोंड, चेहरा किंवा मुख. 3, प्राण, जीव, कोसळणे, पडणे. पुढील प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. लक्ष, अटेन्शन, रानटी, वाईल्ड, भास, इल्युजन, सावध, अलर्ट आणि पारख म्हणजेच टेस्ट. पुढील प्रश्न आहे, चित्र पहा, कंसातील मुद्द्यांची मदत घेऊन गोष्ट तयार करा. गोष्टीचे तात्पर्यही लिहा. मुलांनो, इथे चित्रामध्ये आपल्याला एक सिंह दिसत आहे, त्याच्या अंगावर जाळे आहे आणि एक उंदीर ते जाळे कुरतडताना आपल्याला दिसत आहे. तर ही प्रसिद्ध अशी गोष्ट आहे. चला तर मग आपण पाहूया. एका जंगलात एक सिंह राहत होता. त्याच्याजवळच एका बिळात एक उंदीर राहायचा. एकदा सिंह झोपलेला असताना उंदीर सिंहाच्या अंगावर खेळू लागला. तेवढ्यात सिंहाला जाग आली. सिंह म्हणाला,
आता मी तुला मारून टाकतो. बिचारा उंदीर घाबरला आणि सिंहाकडे क्षमा मागू लागला. सिंहाने उंदराला माफ केले आणि सोडून दिले. एकदा सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. सिंह मोठ्याने गर्जना करत जाळे तोडण्याचा प्रयत्न करत होता, पण जाळे खूप मजबूत होते. सिंहाची गर्जना ऐकून उंदीर तेथे आला. त्याने आपल्या टोकदार दातांनी जाळे कुरतडले व त्या सिंहाची जाळ्यातून सुटका केली. तेव्हापासून सिंह आणि उंदराची चांगली मैत्री झाली. या गोष्टीचे तात्पर्य आहे, इथे मी 2 तात्पर्य दिलेत. त्यातील पहिलं आहे, कोणालाही लहान समजून त्याची अवहेलना म्हणजे अपमान करू नये. दुसरं तात्पर्य आहे, आपण दुर्बल समजत असलेला सुद्धा कधीतरी आपल्या उपयोगी पडतोच. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 2 मित्राची पारख चे प्रश्न उत्तर पाहिले. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.